नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांनीच दरोडेखोरांचा सामना करून त्यांना हुसकावून लावल्याच्या घटना समोर आल्यात। रविवारी 26 तारखेच्या मध्यरात्री भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या भागामधल्या दोन घटना, यापैकी पहिली घटना सिद्धिविनायक नगरात घडली। महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी के.आर. शर्मांच्या घरी अज्ञात 5 आरोपींनी दरोडा टाकला। त्यावेळी शर्मांच्या पत्नी नीना शर्मा यांनी धाडसाने लोखंडी सळीने दरोडेखोरांचा सामना करत त्यांना पिटाळून लावलं। तर दुसरी घटना त्याच रात्री भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बालाजी नगरात घडली। या घरात एकट्या असलेल्या अनिता खंदार यांच्या घरात घुसण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला, मात्र वेळी जागा झालेल्या अनिता यांनी मिरचीची पूड दरोडेखोरांच्या डोळ्यात टाकून त्यांना जेरी सांडलं। मी एवढी घाबरली, मी दाखवले पण घाबरले बाबा, हो मी भीतीमध्ये काढायला दार असं। आणि मी खाली माझ्यापाशी मी हमेशाच मला सवय चटणी घेऊन झोपायची। ह्यांनी घरी नसले की मी चटणी जरा घेऊन नेहमीच झोपते, त्याच्यामुळे मी चटणी घेतली आणि अशी जोरात फेकली त्यांच्यावर। ती जाळी बंद होती, खिडकी स्लाईडचा काच उघडा होता, मग मी चटणी फेकली आणि पटकन खिडकी लावून टाकली। त्यांना धरले तर ते जोरात मुक्की मारले आणि हे बेहोश पडले। आणि बेहोश पडले की त्यांना काय वाटलं की मी एकटेच आहे, हे बेहोश पडले मी एकटेच आहे। ते तिथं बॅट होते, बॅट बी घेतलं त्यांना। मी काय केलं, स्वयंपाकघरात रॉड होते, गजाळी होती मोठी, ते गजाळी धरून मग धरले त्यांना, समोर या तुम्हाला खुपसून टाकतात म्हणून सांगितले मी। तर त्यांना काय केलं, स्टूल पळवलं, माझ्यावर अंगावर टाकलं, तर ते काय झालं नाही। तरी मी पुढे म्हणले, अजून तू पुढे तरी ये रे, तुला खुपसून टाकतात म्हणून तू येऊच नका पुढे म्हणले। त्यासोबत मग नंतर विठ्ठल पौडे त्यांच्या सोबत वॉचमॅन वगैरे सगळे पळून आले, तर हे पळून गेले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।